सरकारला माहिती, देवेंद्र फडणवीस साहेबांना पण माहिती. मंत्री धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, आपके पास क्या है? आपके पास मुख्यमंत्री है, उप मुख्यमंत्री है, आमदारकी है, प्रशासन है, और मेरे पास भारत देश का संविधान है. टाळ्या वाजू नका. आपला माणूस गेलाय, दुःख होतंय ना, आपला माणूस गेलाय, टाळ्या नका वाजू रे. आपल्या घरात जर माणूस गेला टाळ्या पण वाजवतो का? कधीच वाजू नका टाळ्या. विनंती, आपलं दुःख आहे. सुरुवात करतो. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख याची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे. हा राज्य सरकारवर माझा आरोप आहे. कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मराठा समाजाचा माझा भाऊ येतो आणि म्हणतो चल कुणी मारलं दाखव. आणि त्यावेळेस यात माझ्या भावाला या खंडणीखोरांनी बेदम मारहाण केले. अतिशय निर्गुणपणे मारला. अरे लाज वाटली पाहिजे. हिम्मत होती ना मारण्याची तुम्हाला, तर फोन कशाला लावायचे? समोर यायचं ना, समोर यायचं होतं स्वतः मारायला. लहान लहान पोरांना पाठवतो मारायला. लाज वाटली पाहिजे तुला कुत्र्या. वाल्मिक हिम्मत तर स्वतः यायचं ना. याला त्याला कशाला फोन करायचे? ते धंदा बंद करा. हा धंदा मनुवाद्यांनी संभाजी महाराजांना असंच मारला होता. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले, पाय तोडले, डोळे तोडले. यानंतर याच मनुवाद्यांनी, याच मनुवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संतोष देशमुखला त्याच पद्धतीने मारलं. मी तुम्हाला सांगतो, अजून तो एक कुत्रा आरोपी फरार आहे. धनंजय मुंडे, सांगा 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 लवकर. विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका. मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे भीमसैनिकांचा. ज्यावेळेस काम विस्तार झालं त्यावेळेस काय काय केलं ते भीमसैनिकांनी पाहिलेलं आहे, राज्यांनी पाहिलेलं आहे. माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही जर आरएसएसचे, आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का? विरोधी पक्षाला विचारू? हा, सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही? देवेंद्र फडणवीस साहेब, तुमची हाफ चड्डी आणि तुमची काळी टोपी, या देशामध्ये तुम्ही काळी टोपी घालून फिरता, कुणाचा निषेध करता. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल, बहुजनांबद्दल. जर असतं ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते. आम्ही काय यायचं तुम्हाला भेटतो? आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्ही तुमच्या बरोबर यायचं. फडणवीस साहेब, थोडी जरी असेल तर परत भेटाया, मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या. माझी प्रमुख मागणी आहे, माझी अॅट्रॉसिटीच्या अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतली नाही. प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर अॅट्रॉसिटी दाखल करा आणि यांना डिसमिस करा. दुसरा मुद्दा घेतो आता. माझा भाऊ सोमनाथ सुरेंशी, सोमनाथ सुरेंशीला मारलं न्यायालयीन कस्टडी मध्ये. त्याची आई म्हणती, अरे एफआयआर तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल करून घे बाबा. पण बाबा करत नाही, बाबा काढतो पैसे. अरे पैसे नाही येत बाबा, पैशाने जीव येत हो फडणवीस साहेब. आम्ही बसलोय धरणे आंदोलनला, मी पण बसलोय धरणे आंदोलनला. वत्सला मानवते, आंबेडकरी महिला, जसं संतोषला मारलं ना रिंगण करून, तसंच रिंगण करून वत्सला मानवतेला मारलं. शौचालयाला आधी सांगितलं पोलिसांना आमच्या ताईंनी, तुम्हाला इथंच करायला लागेल हो शौचालय. अरे लाज वाटली पाहिजे अधिकाऱ्यांना. दलिताचा जीव दलिताचा जीव नाही का? आमचा जीव काहीच नाही. दाखवू का मी? भीमा कोरेगाव दाखवलं एकदा.
भीमाकोरेला दाखवायला लावू नका. सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे, वत्सला भागवताला न्याय मिळाला पाहिजे. एक बाळंतीण मुलगी होती, पोलिसांनी तिला मारलं घालत घुसून. फडणवीस साहेब ऐका, हे सरकार, अहो हे सरकार पेशव्यांचं सरकार आहे, शिवशाहीचं सरकार नाही. तिसरं सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय, लक्ष्मण हाके, लक्ष्मण हाकेंना काल विरोध केला परभणीमध्ये. माझं नाव सचिन खरात आहे, मी लेखक शंकरराव खरात यांचा नातू आहे. का सांगतोय? मराठवाड्यांनो, माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे 1975 साली कुलगुरू होते, व्हाईस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात. मी त्यांचा नातू आहे. लक्ष्मण हाकेंनी काय केलं मला समजलं. लक्ष्मण हाके मी 4 दिवस बसलो होतो परभणीला. लक्ष्मण हाके म्हणलं, तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं बाबा हाके जर आला तर मी काय मांडीला बसणार नाही. साहेब काय झालं? म्हटलं काय झालं, जरा युट्यूबला बघा, बातम्या बघा जरा. या नालायकांनी वाल्मिकांची बाजू घेतो हा नालायक. अरे लाज वाटली माझ्या नालायकाला. मग मी साईडला झालो. मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की खरात साईडला काय गेले, जनतेमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा चालू झाली, साईडला काय गेले. नको म्हणलो, कशाला वाद, असं वाटलं. परत म्हणलो नाही आता सचिन तू आंबेडकरी कार्यकर्ता उठला पाहिजे. उठलो गेलो आणि त्याला सांगितलं, तू वाल्मिकांची बाजू जर घेतो ना, तू माझा नाही, तुला बोलण्याचा अधिकार नाही, तू मनुवादाचा हस्तक आहे, तू भाजपचा हस्तक आहे. या मनुवादाला जाणल्याशिवाय सचिन खरात शांत बसणार नाही. आणि माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांना आदरांजली द्यायची गरज नाही. सचिन खरातचं जरा इथं समजून घ्या, द्यायची कागद कधीच गरज नाही. मी कृती करणारा मुलगा आहे, मला बोलायला जास्त आवडत नाही. मला एकच आवाहन करायचंय माझ्या भीमसैनिकांना, बोलताना तारतम्य बाळगा. भीमसैनिकांनो, बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते, त्यावेळेस म्हणाले होते की आपला समाज घरात जातो, गावागावात जातो, नंतर भांडण होतं समाजामध्ये. त्यामुळे भीमसैनिकांनो, हिंमत असेल ना तर मुख्यमंत्र्यांचा ताफ वाढवा, पण वाईट बोलू नका, हो घाणेरडी भाषा करू नका. मी शब्द चुकीचा बोललो कुत्रा, त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी तसा मुलगा नाही, मी कृतीशील मुलगा आहे. आदरांजली वाहतो दोन्ही कुटुंबाला. आणि जर नाही मिळाला तर मी यांच्या बरोबर आहेच, आणि येणाऱ्या काळामध्ये रोडवर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच. जय भीम, जय भारत, जय शिवराय.